हे घटनात्मक पद नाही, त्यामुळे अजित पवारांची उपमुख्यमंत्री पदाची ओळख करून देणं हे घटनाबाह्य आहे। हा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गोंधळ घातला। या संदर्भात आमचे विशेष प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याशी केलेली ही बातचीत पाहूया। उपमुख्यमंत्री पद हे घटनात्मक आहे किंवा नाही यावर विरोधकांनी एक जोरदार चर्चा केली। सत्तारूढ पक्षाला एक प्रकारे आव्हान दिलं की हे घटनात्मक नाही, त्या संदर्भातले मुद्देही त्यासमोर मांडले। राष्ट्रवादी काँग्रेसचं काय म्हणणं आपण जाणून घेऊया। साहेब, विरोधकांकडून आरोप होतो आहे उपमुख्यमंत्री पद हे घटनात्मक नाही आहे, काय राष्ट्रवादीची भूमिका आहे? अजितदादासारखा नेता त्याच्या नावाने कुठेतरी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना घाबरते। पुन्हा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज सुरुवातीला त्यांनी विधानसभेमध्ये सांगितलं की अजितदादांची जी शपथविधी झालेली आहे ते घटनाबाह्य आहे। विरोधी पक्ष नेत्यांनी देवेंद्र फडणवीस या लोकांनी घटनेचा हवाला देऊन कुठेतरी हा सगळी विधानं अध्यक्षांच्या समोर केली। त्याला आम्ही पण उत्तर दिलं की या देशातली जी घटना आहे त्याचे संरक्षक कस्टोडियन स्वतः राज्यपाल महोदय आहे आणि राज्यपाल यांच्या परवानगीने त्यांच्या उपस्थितीत त्यांच्याद्वारे एखादी शपथविधी होत असेल ते घटनाबाह्य होऊ शकत नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अध्यक्षांसमोर आम्ही आमची बाजू मांडलेली आहे। आर पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित करून न्यायालयात या संदर्भात याचिका दाखल केली होती की हे घटनात्मक नाही पद नाही आहे। तर कुठेतरी एकदा विरोधी पक्षात असताना राष्ट्रवादीची भूमिका वेगळी आणि सत्तेत असताना वेगळी। यात गोपीनाथ मुंडे झाल्यानंतर एखादा सदस्य आर पाटील सदस्य या नसताना त्यांनी मुद्दा उपस्थित केला होता। त्यांनी सांगितलं की त्या काळात माझी चूक झाली, त्याने कबूल केलेलं आहे। पण जी भारतीय जनता पक्ष आज जे मुद्दा उपस्थित करते, आम्ही सांगू इच्छितो की गुड़ खाएंगे गुलगुले से परहेज करेंगे। म्हणजे आमच्या पक्षाचे त्यांचे पक्षाचे उपमुख्यमंत्री सर्व राज्यात असतील, देशात त्यांचे उपपंतप्रधानाची जबाबदारी अडवाणी स्वीकारतील, पण अजित पवार उपमुख्यमंत्री झाले तर कुठेतरी त्यांना भीती वाटते। आघाडीचे सरकार जे आहे, आघाडी आणि युतींचे सरकार हे अपरिहार्य आहे। अशा परिस्थितीत ही पद पुन्हा पुन्हा समोर येणार आहे। त्यासाठी सर्व पक्षीयांनी एक प्रकारे कुठेतरी या संदर्भात न्यायालयात जाणं किंवा इतर ठिकाणी या संदर्भातलं घटनात्मक पद कसं करता येईल या संदर्भात जर दुरुस्ती करायची असेल तर सर्वांनी एकत्र यायला काय हरकत नाही। हे खरं आहे की आत्ता देशामध्ये आघाडीच्या राजकारणाशिवाय पर्यायी परिस्थिती निर्माण झालेली आहे। जेव्हा विविध पक्षाला एकत्रित येऊन राजकारण करावं लागतं आहे, सत्ता चालवावं लागतं आहे, मग या प्रकारचे पंतप्रधान असतील, उपमुख्यमंत्री असतील, अशी जबाबदारी इतर पक्षांना द्यावं लागतं आहे।